पासून बँकांचे नवे नियम लागू, खात्यातून पैसे काढायला आणि ठेवायला मर्यादा लागणार। यापेक्षा जास्त पैसे काढता व भरता तुम्हाला आता इथून पुढे अजिबात येणार नाहीत। इथे पाहू शकता अमेरिका आणि इराण युद्ध सध्याला सुरू झालंय। त्यानंतर देशामध्ये महागाईचा भडका उडाला। काही ठिकाणी गॅस मिळत नाही आहे, रांगाच्या रांगा गॅस घेण्यासाठी लावाव्या लागत आहेत। पेट्रोल डिझेल महाग होत चाललंय आणि यामध्येच आता बँकिंग क्षेत्रातही याचा मोठा परिणाम जाणवताना आता दिसून लागत आहे। देशभरातील बँकिंग नियमामध्ये आजपासून सर्वात मोठे बदल या ठिकाणी होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। बँकिंगसह पीएफचे नियम आता पूर्णपणे 1 एप्रिल पासून बदलणार आहेत। बँकिंग आणि अनेक नियमामध्ये बदल होणार आहेत। हे सर्व नियम 1 एप्रिल पासून सर्व बँकेच्या खातेधारकांना लागू होतील। याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती आता या ठिकाणी होणार आहे। बँकिंगसह आता या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी पोस्ट ऑफिसमधील पीएफचे सर्व नियम या ठिकाणी आता बदलणार आहेत। बँकिंग अनेक नियमामध्ये 1 एप्रिल पासून या महिन्यापासून सर्वात मोठे बदल आता होणार आहेत, ज्याचा फटका सर्वसामान्यांना या ठिकाणी नागरिकांना सर्वात जास्त बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यात मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते। 1 एप्रिल 2026 पासून सरकारच्या माध्यमातून मोठमोठे बँकिंग क्षेत्रामध्ये आता मोठे बदल करण्यात येऊ लागलेत। यामध्ये सर्वात मोठा बदल स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकेच्या खातेधारकांसाठी लागू होत आहेत। सरकारच्या माध्यमातून 1 एप्रिल पासून खातेधारकांसाठी आता नवीन नियमावली लागू होत आहे। यामध्ये आता एक चूक तुम्ही केल्यास खातेधारकांचे पैसे सरकारच्या माध्यमातून जप्त होणार आहेत। बँकेकडून तुम्हाला हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी आकारला जाणार आहे आणि या दंडाचे पैसे तुमच्या बँक खात्यातूनच जी काय कष्टाचे पैसे तुम्ही साठवलेत त्यामधून 1 एप्रिल पासून या ठिकाणी कट केले जाणार आहेत। आपोआप या ठिकाणी आता कट होणार आहेत। कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, परंतु बँकांचे नियम 2026च्या 1 एप्रिल महिन्यापासून कडक केले जाणार आहेत आणि या नियमाची अंमलबजावणी कडक लागू होणार आहे। या नियमाचे पालन न करणाऱ्या बँकेच्या खातेधारकांवर कारवाई करून त्यांना हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी आता आकारण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक या महत्त्वाच्या बँकेमध्ये आता मोजकीच रक्कम तुम्हाला 1 एप्रिल पासून ठेवता येणार आहे। यापेक्षा जास्त जर तुमच्या बँकेमध्ये पैसे साठवला किंवा ठेवला असेल तर तुमचे पैसे डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून जप्त करून वरून तुमच्यावर आता कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन बदल आता एप्रिल महिन्यामध्ये करण्यात येत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल करण्यात येतोय तो म्हणजे मिनिमम बॅलन्सचा। तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये एक ठराविक रक्कमच इथून पुढे आता तुमच्या बँकेमध्ये ठेवता येणार आहे। जवळपास 5 ते 6 वेगवेगळे मोठे बदल आता एप्रिल महिन्यापासून बँक खातेधारकांना लागू होत आहेत। यामध्ये सांगण्यात आले 2026 मध्ये तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे पैसे ठेवण्याचं एक सरकारचं लिमिट आता घालण्यात येणार आहे। बँक खात्यात यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला ठेवता येणार नाही, अन्यथा बँक तुमचे पैसे जप्त करू शकते। कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडलं असेल, विशेषतः जास्तीत जास्त लोकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक नंतर पोस्ट ऑफिस खातं यामध्ये सर्वांनी जास्त खातं उघडलंय, त्यामुळे तुम्ही सावधान व्हायचं आहे। रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाचे नवीन नियम आता एप्रिल महिन्यापासून लागू होत आहेत। यामागील आता 8 ते 9 ते 10 वर्षांचे पाठीमागील व्यवहार तुमचे प्रत्येकाचे आता तपासले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खातेधारकांसाठी आता ही अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता संपूर्ण तुमच्या बँक खात्यावर असणार आहे। यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये तुम्हाला अजिबात इथून पुढे ठेवता येणार नाही। सर्व काही आता रिझर्व्ह बँक आता तुमच्या बँकेतील पैसे जप्त करण्याची तयारी करू लागल्या। या नियमामध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक सुद्धा या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। हे नियम आता एप्रिल महिन्यापासून सर्वांना लागू होतील आणि ज्याची कारवाई आता सध्यापासून आजपासून सुरू झाल्या। आता कोणत्या बँक खात्यांवर कारवाई होणार आहे, कोणत्या बँक खात्यातले पैसे जप्त होणार आहेत, त्याचबरोबर नवा नियम या ठिकाणी आता काय सांगतोय, किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही आता एप्रिल महिन्यापासून बँक खात्यामध्ये आता साठवू शकता,
किती पैसे बँक खात्यातून काढू शकता, लिमिट काय सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलंय। 2 बँकेमध्ये तुमचे खाते असेल म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं उघडलंय, म्हणजे एकाचे बँकेचे खाते स्टेट बँकेत आहे तर त्याच व्यक्तीचे आता बँकेचे खाते पोस्टात सुद्धा आहे। असं एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर अशा बँक खातेदार असणाऱ्या त्यांना एक मोठा प्रॉब्लेम इथून पुढे आता तुम्हाला येऊ शकतो। आणि जर एकापेक्षा जास्त बँक खाते असेल तुम्ही उघडला असेल तर या ठिकाणी आधार कार्ड त्यांना जोडला असेल, पॅन कार्ड जोडला असेल तर या ठिकाणी ही माहिती व्यवस्थित जाणून घ्या, कारण की आता कारवाई होणार आहे। या कारवाई अंतर्गत एका चुकीत जर तुम्ही सापडला तर तुमच्या बँक खात्यातले पैसे वळवले जातील, तुमच्या बँक खात्यातले पैसे या ठिकाणी जमा करून घेतले जातील। आयकर विभाग मागील 8 ते 10 वर्षांचे जुने व्यवहार तुमच्या आता बँक खात्यावरचे तपासले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून आता सध्याला नोटिसा यायला देखील सुरुवात झाल्या, कारवाईला देखील सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाल्या। राज्यातील असंख्य, देशातील असंख्य लोकांच्या खात्यातील पैसे जप्त देखील या ठिकाणी मागील 2 दिवसांमध्ये झाल्याच्या माहिती समोर येत आहे। मग आता जर तुमचे पैसे जप्त तुम्हाला होऊ द्यायचे नसेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचा आहे। कोणते नियम लावण्यात आले, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये या ठिकाणी जर खातं असेल तर सर्वात पहिल्यांदा हे नियम तुमच्यासाठी आता लागू होणार आहेत। सरकारने सांगितले आता कोणत्याही फसवणुका होऊ नये यासाठी सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच हे नियम सरकारच्या माध्यमातून लागू केलेत। म्हणजे बँक व्यवहारांच्या संदर्भात 3 ते 4 नवे नियम सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासून आता लागू होत आहेत। यामध्ये एक नियम एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी लागू केला आहे। जर एकापेक्षा जास्त बँक खाते तुम्ही उघडला असेल म्हणजे 2 बँकेमध्ये 3 बँकेमध्ये तुमचं खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा वर्तवल्या। तुम्ही एफडी एखाद्या बँकेमध्ये केली असेल, मुदत ठेव एखाद्या बँकेमध्ये ठेवली असेल, मग ते बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ठेवले असेल तरी देखील तुमचं आता नुकसान होऊ शकतं। हाच व्हिडिओ तुमचं नुकसान या ठिकाणी टाळू शकतो, कारण की आता कोणत्या बँक खातेधारकांवर कारवाई होणार आहे, कोणत्या बँक खात्यातले पैसे डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून आता जप्त करण्यात येणार आहे। तुम्हाला याची माहिती सविस्तरपणे जाणून या ठिकाणी घ्यावी लागेल। त्यानुसार तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये आता करावं लागणार आहे, त्यामुळे सर्वांनी आता या ठिकाणी फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या पहिल्या नियमाला। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकांच्या नियमामध्ये 2026च्या एप्रिल महिन्यापासून सर्वात मोठा बदल या ठिकाणी आता करण्यात येत आहे। आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घेऊया। आता या ठिकाणी पहिला नियम असा आहे की मर्यादा आहे, म्हणजे पैशांची मर्यादा किती असली पाहिजे। एप्रिल 2026 पासून आता पैशांची एक मर्यादा सरकारच्या माध्यमातून निश्चित केल्या। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता किंवा पैसे काढता तर ते बऱ्याच वेळा ते वापरता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करता, तर यावरती एक नवा नियम आला आहे। हा नियम असा आहे ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे एप्रिल महिन्यापासून ठेवायला पाहिजे, किती पैसे एप्रिल महिन्यापासून काढायला पाहिजे याविषयीचा महत्त्वाचा पहिला नियम काय सांगतोय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया। आता एक पुढचा नियम अतिशय धोकादायक आहे। यामध्ये तुम्ही एक जरी चुकी करताना सापडला तर सरकारच्या माध्यमातून आता तुमचे पैसे जप्त केले जाणार आहेत। बघा, तुम्हाला कळणार देखील नाहीत, तुमचे पैसे बँक खात्यातले दंडाच्या स्वरूपात कट करून घेतले जातील, जप्त करून घेतले जातील आणि नियमाचे उल्लंघन केल्यामुळे हे पैसे जप्त झाले असं सांगण्यात येईल। त्यामुळे पहिल्या नियमामध्ये काय दंड आहे, काय नियम पाळायला सांगितलेत बघा। पहिल्या नियमात जर तुम्ही या ठिकाणी सापडला तर तुम्हाला नुसता दंड भरूनच नाही तर तुमच्यावर कारवाई देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता केली जाणार आहे। दुसरा नियम जर तुम्ही सापडला तर डायरेक्ट पैसे जप्त होणार आहेत, कुठली नोटीस तुम्हाला येणार नाही, काहीच त्या ठिकाणी होणार नाही। पहिला नियम सविस्तरपणे समजून घेऊयात। खातेधारकांसाठी लागू करण्यात आला आहे, ज्याचं एका बँकेमध्ये या ठिकाणी खातं आहे किंवा जास्त खाते या ठिकाणी बँकेमध्ये असेल, कोणत्याही बँकेत त्या ठिकाणी खातं उघडलंय पण बँक व्यवहारांची मर्यादा त्यांच्यासाठी आता फिक्स करण्यात आल्या। आता पहा, बँक व्यवहारांची मर्यादा कशा पद्धतीने सरकारने ठरवल्या। एका वर्षात जास्तीत जास्त पैसे तुमच्या बँकेमध्ये किती ठेवू शकता, किती पैसे एका वर्षात जास्तीत जास्त तुम्ही काढू शकता याबद्दल आता एक नवीन नियम बँक व्यवहाराबद्दल एक मर्यादा निश्चित करण्यात आल्या। आयकर विभागाची माहिती पुस्तिका यामध्ये स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आलंय
एका वर्षात 2026 मध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामधून पैसे ठेवले तर तुम्ही आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिल 2026 ते इथून पुढे आता एप्रिल 2027 या महत्त्वाच्या वर्षामध्ये तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम इथून पुढे अजिबात ठेवू शकत नाही। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। 10 लाख रुपये या ठिकाणी तुम्ही निश्चित मर्यादा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। आता जर यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही ठेवली, जर आयकर विभागाकडून नोटीस तुम्हाला येऊ शकते। जर तुम्ही म्हणाल 10 लाखापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचं नाही का, या ठिकाणी तसं नाही आहे, घाबरून जाऊ नका। तुमच्याकडे जर पैसे कुठून आले किंवा पैशाचा स्रोत म्हणजे बँकेत पैसे कुठून आणला, काय काम केला, कुठून तुम्ही हे पैसे कमवला, जर तुम्हाला सिद्ध करता येत असेल तर तुम्ही करोडो रुपयांचा व्यवहार या ठिकाणी बँकेत करू शकता। पण तुमच्याकडे पुरावाच नसेल, कागदपत्र नसतील की पैसे कुठून आणले, कशा पद्धतीने कमवले, जर अशा प्रकारे तुमच्याकडे पुरावा नसेल तर तुमच्यासाठी पहिला नियम सांगण्यात आलाय। लक्षात ठेवा, तुमचे पैसे सरकार आता अशा पद्धतीचे असतील तर जप्त करून घेऊ शकतं। दुसरा नियम, 2 बँकेमध्ये खाते असेल तर खातेधारकांसाठी नियम लागू केलाय। पोस्टात तुमचं खातं आहे, त्याच व्यक्तीचं खातं स्टेट बँकेत आहे, म्हणजे ज्यांचं 2 बँकेत खातं आहे, 3 बँकेत खातं आहे, 4 बँकेत खातं आहे, एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम या ठिकाणी आता लागू केलाय। तिसरा नियम महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तिसरा नियम सगळ्यांसाठी लागू होतोय। कोणत्याही बँकेत खाता असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, एक जर चूक तुम्ही केला तर तिसऱ्या नियमानुसार तुमचे पैसे जप्त करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत। एप्रिल 2026 पासून आता हे नियम या ठिकाणी कडक केले जाणार आहेत। जर हा नियम तुम्ही पाळला नाही तर डायरेक्ट तुमचे पैसे आता जप्त होतील। पण दुसरा नियम ऐकून घ्या, 2 बँक खातेधारकांसाठी आता दुसरा नियम लावण्यात आलाय। एकापेक्षा जास्त तुम्ही बँकेमध्ये कोणतेही खातं उघडलं असेल तर तुम्ही आत्ताच या ठिकाणी सावधान होऊन जायचं आहे। तुमच्यासाठी एक नवा नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलाय। आता मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत नियम आलाय। बरेचसे लोक पोस्टात खाते उघडतात, तेच लोक स्टेट बँकेत खाते उघडतात, महाराष्ट्र बँकेत खाते उघडतात, वेगवेगळे भरपूर खाते उघडतात। पण बऱ्याच वेळा असं होतं, एकाच खात्याला तो नंबर या ठिकाणी लिंक असतो, मोबाईल नंबर दुसऱ्या खात्याला पण तोच असतो, तिसऱ्या खात्याला पण तोच नंबर लिंक असतो। जर तुम्ही असं करत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलंय, एका बँकेला जो नंबर जोडलाय दुसऱ्या बँकेला दुसरा नंबर जोडा, तिसऱ्या बँकेला तिसरा नंबर जोडा। या ठिकाणी भरपूर मोठे स्कॅम होत आहेत। गुगल पे, फोन पे, आता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून मोठे स्कॅम होत असल्याचं, या ठिकाणी प्रॉब्लेम होत असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे वेगळी KYC अशी देखील तुम्हाला करावी लागू शकते, कारण एकाच नंबरवरून भरपूर या ठिकाणी तुम्ही जर खातं चालवत असाल तर यामध्ये गैरव्यवहार करणं चोरांना आता सोपं होतंय। गैरव्यवहार करून जे चोर लोक असतात यामध्ये जास्त होण्याची शक्यता आहे। यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले, एक नवीन KYC तुम्हाला या ठिकाणी आणली जाणार। नवीन KYC तुम्हाला अर्जंटमध्ये करावी लागणार। त्याच्या माध्यमातून जे बँकेचं खातं आहे तर ते वेगळं खातं असेल, वेगळा नंबर द्यावा लागणार आहे। म्हणजे प्रत्येक बँकेच्या खात्याला प्रत्येक वेगळा नंबर बँकेमध्ये तुम्हाला द्यावा लागणार आहे। बँकेमध्ये तुम्ही खातं खोलणार आहे, जेवढ्या पण तुम्हाला नंबर या ठिकाणी आता असेल, म्हणजे जेवढे खाते खोलतील तेवढे खाते द्यावे लागणार। पुढे लगेच तुम्हाला सांगणार आहे, जर तुमचं बँक खातं 2-3 बँकेत खातं असेल तर एकाच नंबरवर लिंक केला असेल तर कदाचित तुम्हाला धोका होऊ शकतो। पटकन तुम्ही काय करायचं आहे, मोबाईल नंबर प्रत्येक बँकेला वेगवेगळा या ठिकाणी आत्ताच्या आत्ता जोडून घ्या असं सांगण्यात आलंय। आता बघा, पुढचा नियम अतिशय धोकादायक आहे, शेवटचा नियम आहे, तर तो बघायला विसरू नका। खूप धक्का देणारा नियम आहे। तुम्ही एखाद्या बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमध्ये एखादी FD केली असेल तर शेवटचा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु या ठिकाणी आता पुढचा नियम आहे, तो म्हणजे ज्यामध्ये लोकांचे पैसे आता जप्त केले जाणार आहेत। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु या नियमाचं उल्लंघन आता जर केलं तर तुमचे पैसे डायरेक्ट आता जप्त केले जाणार आहेत। आपण पुढे पाहणार आहोत तो नियम। मिनिमम बॅलन्स आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी नेमकं किती ठेवायला पाहिजे, एका वर्षामध्ये तुम्ही किती व्यवहार करायला पाहिजे, किती पैसे आता बँकेतून काढू शकता, पैसे किती भरू शकता, पोस्ट खात्यामध्ये खातं उघडलं असेल तर किती पैसे भरू शकता, किती पैसे त्यामध्ये ठेवू शकता, यासाठीचा नियम या ठिकाणी घालण्यात आलाय। या नियमांचे उल्लंघन तुम्ही केला तर तुमच्यावर कारवाई तर होणारच, परंतु तुमच्या बँक खातं जे आहे तर ते पूर्णपणे या ठिकाणी रद्द केलं जाणार, अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्या। त्यामुळे काय होतं, रिकामं जर एखादं खातं तुमचं शिल्लक असेल, एखाद्या या ठिकाणी कारणास्तव नवीन योजना आलेली असते आणि नवीन खातं आपण उघडतो, त्यावरती एखादा व्यक्ती, फ्रॉड लोक काय करतात, आता अचानक चोरी करून आणलेले पैसे त्या बँकेमध्ये टाकतात। खूप मोठा फ्रॉड त्यामुळे होऊ शकतो।
अशा प्रकारचे नवीन नियम या ठिकाणी आलेत। जर एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल, गेल्या 2-4 वर्षामध्ये या ठिकाणी पैसे घातले काढले नसतील, तर भरले नसतील, तर तुम्ही बँकेमध्ये चालू असलेलं बंद या ठिकाणी करायचं आहे किंवा पैसे काढघाल करायचा आहे। 2 बँकेमध्ये खाते असेल तर दोघांनी नंबर वेगवेगळा जोडायचा आहे। अशा प्रकारे या ठिकाणी नियम या ठिकाणी आता बदलला असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।